परभणी जिल्ह्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर काय आहे हे पाहायचं असेल तर जिल्ह्यातील कोणतीही नदी आणि नाला याकडे पाहावं। मी सध्या आहे दुधना नदीच्या परिसरामध्ये। या नदीला जर आपण पाहिलं तर दुधना नदीचं विस्तीर्ण पात्र पूर्ण ओसंडून वाहतंय। नदी पात्राच्या बाहेर पाणी आलेलं आहे। विशेष म्हणजे या नदी मार्गावरील अनेक पुलं पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद पडलेली आहे। प्रामुख्याने या रस्त्याचा जर आपण विचार केला तर या रस्त्यावरील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे। या गावांना परभणीला यायचं असेल तर कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर फेरी मारून यावं लागतंय आणि त्यामुळे आता शेतकरी सोबतच सर्वसामान्य नागरिक देखील संकटात सापडले आहेत। मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झालं आहे। पिकांचं तर नुकसान झालेलं आहे, परंतु येणारा हंगामही या पावसामुळे धोक्यात आला आहे आणि त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मामा, शेतामध्ये काय लावलं होतं आणि कशा पद्धतीचं नुकसान आहे? सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस असं पाणी भरून गेलं सगळं। किती एकर शेती तुमची? आमची 3 एकर शेती आहे सगळी। तर सगळं पाणी झालं यानं रानानं। काय हाताला लागतंय का नाही आता? आता काय लागत नाही हाताला, 2दा झालं, 2 वेळ झाली, कायच येत नाही आता। प्रत्येक वर्षी किती उत्पन्न होते शेतामध्ये? शेतामध्ये होते 5 लाखाचं। पंचनाम्याच्या संदर्भात काय आलते का कर्मचारी अधिकारी? काय नाही, कोणी नाही आलं, कोणीच आलं नाही। काय सांगाल, तुमच्या गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे? शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि आता तुम्हीच पाहत आहेत की दूधथडी धरून नदी वाहत आहे। हेच नाही तर आमच्या करडगाव हे टाकळी सर्कलमध्ये येते आणि 30 जिल्हे मला वाटते परभणी जिल्ह्यामधील अतिवृष्टीमध्ये बसलेत। मात्र आमचं हे दूधथडी वरून वाहत असून आमच्या सर्कलमध्ये यंत्रच कोणतं दाखवत नाही की म्हणून पाऊसच पडणार नाही। आता तुम्ही स्वतः शासनाने बघावं की हे यंत्र कोणतं आहे आणि ह्या गावाला बघावं काय चालू आहे। प्रशासनाने काय सांगितलं? प्रशासन म्हणते की तुमच्या यंत्र कुठं टाकळी सर्कलमध्ये आमचं मंडळमध्ये आहे, त्याच्यामुळे ते यंत्र म्हणते म्हणजे पाऊसच दाखवत नाही। आता हे तुम्ही बघता इथं काय धो पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्याचे हाल बघतानंतर बघा हे शेतकरी देशोधडीला लागण्याच्या आज याच्यात झालेली आहेत। आज इतकी परिस्थिती बेकार आहे, शेतकऱ्याची कोणतंही पीक हाताला नाही। कापूसाचे पूर्णपणे वनलाट कापूस पाण्याखाली गेला, सोयाबीन गेलं आणि त्याच्यानंतर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्याला 1 रुपया हातामध्ये लागण्याची आता परिस्थिती नाही। टाकळी जे महसुली हे आहे या ठिकाणी जे पर्जन्य यंत्र लावलेलं आहे ते पाऊस दाखवत नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे, परंतु या ठिकाणची परिस्थिती विदारक आहे। नदी नाल्यांना पूर आलेले आहेत, शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। मग प्रशासन असेल किंवा अधिकारी असतील, कर्मचारी असतील, नेमकं त्यांना पाऊस कसा पाहिजे असा सवाल देखील शेतकऱ्यांमधून विचारला जातोय। काय सांगाल या संदर्भात? तुम्ही प्रशासनाकडे बोलला होतात, प्रशासनानं तुम्हाला काय उत्तर दिलेले आहेत आणि पंचनामे कधीपर्यंत होतील? पंचनामानं जर आणखीन काहीच नाही, काहीच आणखीन आलंच नाही म्हणले। तुमचं मंडळ म्हणजे टाकळी मंडळ आणखीन 60% दाखवायला, असं दाखवायला, तसं आम्हाला उडवाउडीचं उत्तर द्यायला की तिथं गेलो तर असंच म्हणाले। आता काल आमचं बोलणं याच्यासोबत झालं, आपलं मंडळ अधिकारी ते म्हणले आणखीन आम्हाला अद्याप आदेश बी नाही आला आणि काहीच नाही। शेतात तर पूर्ण नुकसान असं झालं आमचं, तुम्ही बघितलं आता एवढं पाणी नुसतं पाणीच आहे, काहीच नाही राहिलं। कापसाला म्हणजे बोंड सगळे काळे पडलेत, सोयाबीन तर आता नासून चाललंय, मूग तर गेलेलंच आहे। आता एवढा पूर परिस्थिती एवढी म्हणजे बेकार परिस्थिती, लयच बेकार आहे। शेतकऱ्याला असं काय म्हणजे काय असं वाटायला की जगाव करावं असं म्हणजे काहीच राहिलं झालं। आता सण आलेत, आता शिक्षण आलेत, मुला बाळाचे लेकरायचे, पण एवढे बेजारी खूप म्हणजे म्हणलं ना, पैसे ना म्हणजे सगळं होते ते जवळचे होते, काही थोडंफार ते सुद्धा काही राहिलं नाही। पुढच्या हंगामाची काय परिस्थिती राहील? काहीच परिस्थिती अशी झाली की शेतामध्ये मातीच राहिली नाही, सगळी वाहून गेली माती, थोडी पण माती नाही राहिली शेतामध्ये। पाण्यानं सगळे वाहून गेली, सगळं पाणी, इतकं पाणीच पाणी, एक कमरा म्हणजे गुडघ्याला कमराला पाणी वाहलं, पाणी शेतामध्ये माती राहिली ना, येईन का नाही माहीत नाही, सगळं घासून गेली जमीन पूर्ण आमची। शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, परंतु प्रशासन असेल आणि प्रशासनातील अधिकारी असतील तांत्रिक बाबीमध्ये अडकतायत। तांत्रिकदृष्ट्या तुमच्या इथं अतिवृष्टी झाली नाही असं म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हवालदिल झालेला शेतकरी सरकारकडे डोळे लावून बसलाय। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी।